आपण बघतोय ब्रेक नंतर नाशिकमधून बातमी आहे। माजी आमदार वसंत गीते यांच्या कार्यालयावर बघा ब्रेक नंतर बातमी आहे। नाशिकमधून माजी आमदार वसंत गीते यांच्या कार्यालयावर आता अतिक्रमण विभाग कारवाईसाठी दाखल झालेला आहे। नाशिक पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। मुंबई नाका परिसरात हे कार्यालय आहे। माजी आमदार वसंत गीते आणि त्याचे समर्थक देखील इथे एकवटलेले आहेत। नाशिक महानगरपालिकेचा अतिक्रमण विभागाचं पथक तिथे आलेलं आहे आणि मोठा राडा होण्याच्या पार्श्वभूमीवर सगळा बंदोबस्त आहे। मात्र सूडबुद्धीने ही कारवाई होते असा वसंत गीतेंच्या समर्थकांचा आरोप आहे। मुंबई नाका परिसरातील हे दृश्य बघतो आपण। नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरात वसंत गीतेंचं कार्यालय आहे। मात्र महानगरपालिका सूडबुद्धीने ही कारवाई करते असा समर्थकांचा आरोप आहे। ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गीते यांच्या कार्यालयावर अतिक्रमण विभाग कारवाईसाठी दाखल झालेला आहे। हा सगळा फौजफाटा आपण दृश्यामध्ये बघतोय। नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरामध्ये वसंत गीतेंचं कार्यालय आहे आणि या कार्यालयानं किंवा वसंत गीतेनं इथं अतिक्रमण केलेलं आहे अशी तक्रार आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेचं पथक अतिक्रमण विभागाचं पथक तिथं दाखल झालेलं आहे। पोलिसांचा देखील तिथं बंदोबस्त आहे। मुंबई नाका परिसरातील आपण हे दृश्य बघतोय। माजी आमदार वसंत गीते आणि त्यांचे समर्थक कार्यकर्ते देखील आता कार्यालयाच्या जवळ तिथं एकत्र आलेले आहेत। नाशिक महानगरपालिकेचं अतिक्रमण विभागाचं पथक देखील तिथं आलेलं आहे। मात्र सूडबुद्धीने ही सगळी कारवाई होते असा आरोप होतोय।